श्रद्धावान उपासक उपासिका तथा लहान बालक बालिका या सर्वांना माझा सस्नेह जय. तथागत बुद्धाच्या धम्मामध्ये तथागत बुद्धाने धम्म, अधम्म आणि सद्धम्म ह्या ज्या तीन गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या तीन गोष्टीमध्ये आपण मागील 2 दिवसापासून धम्म म्हणजे काय हे याचं वाचन करीत आहोत. चालू. तर काल पाहिलं आपण की तथागत बुद्धाने निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म म्हटलं गेलं. तर त्याच्यामध्ये तथागत बुद्ध शेवटी म्हणतात की निब्बाण म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जो व्यक्ती आर्य अष्टांगिक मार्गाचे पालन करतो, त्याला अनुसरतो, जो कोणी व्यक्ती जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांग, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक व्यायाम आणि सम्यक समाधी, हा जो मार्ग आहे हा मार्गच निर्वाणाचा मार्ग आहे. महामोगलांसोबत सुद्धा चर्चा झाल्यानंतर शेवटी तथागत बुद्ध या गोष्टीवर येतात, कारण ही जी गोष्ट आहे ह्या दोन्हीच्या मधला मार्ग आहे. आर्य अष्टांगिक मार्गाला दुसरं काय म्हटलं जातं? मध्यम मार्ग. मध्यम मार्ग, मध्यम मार्ग म्हणजे दोन्ही टोकाच्या मधला मार्ग. एक मार्ग होता की इंद्रियाला मोकळं सोडा, असा एक मार्ग होता, आणि दुसरा मार्ग असा होता की इंद्रियाचं दमन करा, शरीराला क्लेश देणं, शरीराला तापवणं किंवा शरीराला यातना देणं. पण तथागत बुद्ध म्हणाले की ह्या दोन्हीच्या मधला जो मार्ग आहे तो म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग आहे. आर्य म्हणजे काय? सर्वश्रेष्ठ सत्य, अंतिम सत्य आहे ना. तर हा जो मार्ग आहे, तथागत बुद्ध म्हणतात की निब्बाण प्राप्त करण्यासाठी, तर निब्बाण म्हणजे काय आहे, तर ते म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. ज्याला कुणाला ह्या निब्बाणाकडे जायचं आहे तर त्या व्यक्तीने आर्य अष्टांगिक मार्गाचं वाचन करून, त्याचं आकलन करून, त्याला समजून घेऊन त्याचं आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की आर्य अष्टांगिक मार्गच हा निब्बाणाचा मार्ग आहे आणि निब्बाणाचा मार्ग हा आर्य अष्टांगिक मार्गाचा मार्ग आहे. दोन्ही एकच आहे. ज्याला निब्बाण प्राप्त करायचं त्याने आर्य अष्टांगिक मार्ग पालन करावं. आणि अशा दोन्हीचं जो आहे, कारण तो दोन्हीच्या मधला मध्यम भाग आहे, म्हणजे मध्यम मार्ग आहे. आणि मध्यम मार्ग जो आहे तो कुणीही पालन करू शकतो. विशेषतः आर्य अष्टांगिक मार्गाची विशेषता काय आहे, तर ते कुणीही पालन करू शकतं. जर तुम्हाला एकदम शरीराला क्लेश द्यायचा असेल, म्हणजे शरीराला यातना द्यायची असतील, तर ते सर्वसामान्य माणसांना शक्य आहे का? शक्य नाही. ते पण मार्ग शक्य नाही. म्हणजे जे ऋषीमुनी होणं किंवा तपश्चर्या करणं किंवा तपस्वी होणं हे सर्वसामान्य माणसासाठी शक्य नाही. पण आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करणं हे सर्वच लोकांना शक्य आहे. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की जो निब्बाण म्हणजे जो व्यक्ती आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करतो तो निब्बाणाचा मार्ग आहे. त्यानंतर तथागत बुद्ध म्हणतात की तृष्णेचा त्याग करणे, ज्या काही तृष्णा आहेत त्या तृष्णेचा त्याग करणे म्हणजे धम्म. तर धम्मपदामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की सर्वात अधिक लाभदायक गोष्ट म्हणजे आरोग्य आहे. तथागत बुद्धांनी सर्वात जास्त महत्त्व दिलं असेल तर कशाला दिलेलं आहे? आरोग्य. आरोग्य परम लाभा है ना, संतुष्टी परम धन. तर तसंच प्रकारे जे भगवान बुद्ध म्हणतात की आरोग्य हे सगळ्यात लाभदायक आहे. त्याचा प्रसंग सांगताना एकदा तथागत बुद्ध असेच जे आहे ते एकदा एक असं बांधकाम चालू असतं आणि त्या बांधकामापासून तथागत बुद्ध आणि त्यांचा भिक्खू संघ येत असतो. पण तथागत बुद्ध असे बाजूने येतात. येत असताना त्या भिक्खूंना वाटतं की तथागत बुद्ध काय
म्हणजे मरणाला भितात का असं त्यांना वाटलं, त्यांच्या चित्तामध्ये उत्पन्न झालं. पण तथागत दुरून का आले? तथागत बुद्धांना का मरणाची भीती आहे का? मग तथागत बुद्ध त्यांचं चित्त ओळखतात आणि त्याच्यानंतर एक अशी महिला येते, ती महिला गर्भवती असते आणि ती महिला काय करते, महिला सुद्धा असं बाजूने येते. त्यावेळेस तथागत बुद्ध सांगतात की हे बघा, म्हणतात ही जी महिला आहे तिला तिच्या स्वतःच्या जीवाची पर्वा नाही. ती दुरून का आली? ती जी तिच्या पोटामध्ये जे बाळ आहे त्या बाळाचं पालन पोषण करण्यासाठी, ते सुरक्षित राहण्यासाठी ती महिला बाजूने आली. तथागत बुद्ध म्हणतात मला कुठल्याच प्रकारची आसक्ती नाही, पण मी जर हयात राहिलो तर मी काय करू शकेन? सद्धम्माचा प्रचार प्रसार करू शकेन. म्हणून तथागत बुद्धाने जे आहे ते आरोग्याला जे आहे फार महत्त्व दिलं आहे. आणि आपण सुद्धा सर्वांनीच आरोग्याला महत्त्व दिलं पाहिजे. कारण आरोग्य जर असेल तर सर्व गोष्टी आहेत. आरोग्यामुळे सर्व गोष्टी आहेत, पण सर्व गोष्टीमुळे आरोग्य राहील की नाही सांगता येत नाही. म्हणजे एखाद्याकडे गाडी असेल तर त्याचं आरोग्य चांगलंच राहील की सांगता येत नाही. पैसा खूप असेल तर आरोग्य चांगलंच असेल असं म्हणता येत नाही. म्हणून शक्यतो प्रत्येकाने जे आहे ते आरोग्य बघा, एखाद्याचं समजा शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या दोन्ही दृष्टीने तो जर सक्षम असेल तो काय करू शकतो? चांगल्या प्रकारे कुठलेही काम करू शकतो. एखाद्याच्या शरीरामध्ये वेदना चालू आहे, दुःख चालू आहे, तो एखाद्या व्यक्तीला आलेला म्हणजे संवाद चांगल्या प्रकारे साधू शकतो का? नाही साधू शकत. ज्याची मानसिक आरोग्य चांगलं नाही तो सुद्धा दुसऱ्या व्यक्तीला संवाद व्यवस्थित साधू शकणार नाही. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की आरोग्य जे आहे ते सर्वांनी म्हणजे चांगलं राखलं पाहिजे. जेव्हा तथागत बुद्ध मैत्री भावना शिकवतात, जेव्हा मैत्री भावना शिकवत असताना सुद्धा तथागत बुद्धाने तोच संदर्भ घेतला आहे. तथागत बुद्ध म्हणतात की पहिल्यांदा मी सुखी हो. जेव्हा तथागत बुद्ध मैत्रीची भावना शिकवत असताना, जे ब्रह्मविहार शिकवत असताना, धम्मविहार शिकवत असताना ज्याच्यामध्ये मैत्री भावना सांगितली गेली, तर मैत्रीची व्याख्या काय आहे? तर तथागत बुद्ध म्हणतात की अगोदर मी सुखी झालं पाहिजे. मी सुखी का झालं पाहिजे? कारण बघा, जो व्यक्ती ज्याच्याकडे जे असेल तो ते देण्यासाठी पात्र असतो. सुखी मनुष्य दुसऱ्याला सुख देऊ शकतो, ज्ञानी मनुष्य दुसऱ्याला ज्ञान देऊ शकतो, धनवान व्यक्ती दुसऱ्याला धन देऊ शकतो. जो व्यक्ती आनंदित आहे तो दुसऱ्याला आनंदित करू शकतो. एखाद्याला समजा दुसऱ्याला दान द्यायचे, धन द्यायचे, त्याच्याकडे धन नाही, मग दुसऱ्याला देऊ शकतो का? पण तशाच प्रकारे जो स्वतः सुखी नाही तो दुसऱ्याला सुखी नाही करू शकणार, स्वतः आनंदित नाही दुसऱ्याला आनंदित नाही करू शकणार. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की पहिल्यांदा मी सुखी झालं पाहिजे. त्याच्यानंतर तथागत बुद्धांनी मैत्री भावना सांगत असताना कशा सांगली की माझं कुटुंब सुखी झालं पाहिजे, त्याच्यानंतर माझे शेजारी सुखी झाले पाहिजे, त्याच्यानंतर माझ्या गल्लीतले लोक सुखी झाले पाहिजे. अशी मैत्री भावना करत 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 तथागत बुद्धांनी 2 पायाचे 4 पायाचे जे प्राण्यामधले, आकाशामधले असं करत करत तथागत बुद्धांनी काय केलं की जे 4 मुख्य दिशा, त्याच्यानंतर 4 उपदिशा, त्याच्यानंतर खालची दिशा आणि वरची दिशा, अशी जी आहे ती मैत्री भावना इथपर्यंत न्यायला सांगितली. पण सुरुवात कुठून केली? सुरुवात स्वतःपासून केली. तर तथागत बुद्ध त्यामुळे म्हणतात की जे आहे ते आरोग्य जे आहे ते सर्वात लाभदायक आहे. आणि सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे धन. धन म्हणजे काय? संतोष. संतोषाचं धन आहे. धन म्हणजे ते धन नाही, जो व्यक्ती मनाची शांती. तथागत बुद्ध हे जे सांगत असताना पुन्हा एकदा सांगतात, बघा 2 व्यक्ती आहेत, एका व्यक्तीकडं झोपडी आहे आणि एका व्यक्तीकडं बिल्डिंग आहे. लक्षात घ्या, एकाकडे बिल्डिंग आहे 2-3 मजली आणि एकाकडे काय आहे? झोपडी आहे. तर दोन्हीपैकी सुखी कुठला मनुष्य राहील? तो त्याच्या चित्ताच्या अवस्थेवर अवलंबून आहे. तो का झोपड्यातला सुखी राहील का तो झोपडीतला सुखी राहील? कारण एखाद्याकडे मनानं समाधान असला सुखी राहील. एखाद्याकडे झोपडी आहे समजा, बरोबर आहे, तो कदाचित असं म्हणेल की बाबा रे, हे जे लोक
रस्त्यावर राहतात, पाल घालून राहतात, त्यांच्याकडे तर जागाही नाही, आणि त्यांच्याकडे तर स्वतःचा प्लॉटही नाही, आणि त्यांना कदाचित जे काही मला जशी कुटी आहे, छोटी मोठी कुटी आहे ना, तसंही नाही. म्हणून तो काय म्हणेल, मला माझ्याकडे त्यांच्यापेक्षा जास्त आहे, म्हणून तो कदाचित समाधानी राहील, है ना. आणि ज्याच्याकडे 3 मजली बिल्डिंग आहे तो बाजूच्याची 6 मजली बिल्डिंग बघल, ते 6 मजली असली त्याच्या गाड्या बघल, कदाचित ते समाधानी राहणार नाही. समाधान कशामध्ये आहे? जो व्यक्ती समाधान मानतो त्याच्यामध्ये समाधान आहे. याचा अर्थ असा नाही की ज्याने झोपडा आहे त्यानं झोपडच राहावं, 3 मजली. पण तुम्ही तुमच्यानं म्हणजे जास्त जर तुम्ही तृष्णेमध्ये गुंतू लागले तर तथागत बुद्ध काय म्हणतात की तृष्णा हे तुमच्या दुःखाचं कारण आहे, है ना. दुःखाचं कारण आहे ना. कारण जी मनुष्याची तृष्णा पूर्ण नाही झाली, तृष्णा म्हणजे हाव पूर्ण नाही झाली, तर मनुष्याला दुःखच होते ना. जे मनुष्याला ज्या गोष्टीची हाव आहे, जी गोष्ट पाहिजे आहे, ती जर त्याला नाही मिळाली, किंवा ज्याच्याकडून आपला अपेक्षा आहे त्याच्याकडून ती जर गोष्ट नाही मिळाली, तर मनुष्याला दुःखच होते ना. आपण एवढे कुटुंबामधले लोक राहतो की नाही, हे कुणीच कुणावर प्रेम करत नाहीत. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्यांच्याकडून अपेक्षा पूर्ण होतात म्हणून आपण एकूण एकावर प्रेम करतो, किंवा त्याची माया करतो म्हणा, किंवा त्याला हे करतो म्हणा. माझी समजा पत्नी आहे, मला जे पत्नीकडून अपेक्षा आहे, जसे माझ्या अपेक्षा पूर्ण होईना गेल्या, मी काय करतो, तिचा द्वेष करतो. किंवा माझ्याकडून जे तिला अपेक्षा असतील ती जर पूर्ण होईना गेल्या, मी तर द्वेष करतो की नाही. मुलगा जर असेल, मुलाला शिकवला असेल आणि त्याच्याकडून जर आपल्या अपेक्षा पूर्ण होत नसतील तर आपण त्याचा द्वेष करतो की नाही. म्हणजे तेवढा जरी करत नसलं तरी एक आपल्यामध्ये भावना उत्पन्न होते, की त्या महिलेच्या मनामध्ये सुद्धा उत्पन्न होते, बाय माझा नवरा आहे, मी नवराच काय अपेक्षेने केला होता, पण हे काय माझ्या अपेक्षा पूर्ण करत नाहीत, है की नाही. बाकीच्या बायकांचे नवरे कसे साड्या घेतात, फिरायला नेतात, है की नाही, इकडे नेतात तिकडे नेतात, माझा नवरा काय घेऊन जाईना. म्हणजे काय होते, अपेक्षा जेव्हा पूर्ण होत नाहीत तेव्हा मनुष्य काय करते, तेव्हा त्याचा द्वेष करू लागतो. म्हणजे खरी मैत्री भावना तिथं नसते. भगवान बुद्धांनी मैत्री भावना जे शिकवले ते ही अशी मैत्री भावना नाही शिकवली. तथागत बुद्धांची मैत्रीची भावनेची संकल्पना वेगळी आहे, आणि इकडे जे आपण जे काही मैत्री करतो किंवा एकूण प्रेम करतो त्याची भावना वेगळी आहे. तिथं उपेक्षा असते, म्हणजे कशाचीच ती मैत्री भावना करताना अपेक्षा नसते, तर इथं काय असते, अपेक्षा असते. काहीतरी त्याच्याकडून आपला पाहिजे असते, काही काय असे ना, त्याच्याकडून पाहिजे असते. म्हणून तथागत बुद्धांनी जे आहे ते धन म्हणजे संतुष्टी जे आहे ते सर्वात मोठं धन सांगितलं आहे. म्हणजे जो संतुष्ट राहील तो, आणि ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे. तुम्ही जर पाहिलं तुमच्या जीवनामध्ये, तर जेव्हा केव्हा मनुष्य जास्त हाव करू लागतो आणि ते जर अपेक्षा त्याच्याकडून पूर्ण होत नसतील, ज्याच्याकडून पाहिजे त्याच्याकडून, तर मनुष्य काय होतो, दुःखी होतो. आणि दुःखाचं कारण काय सांगितलं, मग तृष्णा म्हणजे जे आहे ते दुःखाचं कारण सांगितलं. आपण पाहत आहोत तथागत बुद्धांनी काय म्हणतात, तृष्णेचा त्याग करणे म्हणजे धम्म. ह्या सगळ्या गोष्टी मनुष्य त्याग करेल तो म्हणजे धम्म आहे. त्याच्यानंतर तथागत बुद्ध म्हणतात की निर्धन लोक धन्य होत असे बुद्धाने कधी म्हटलं नाही. म्हणजे जे निर्धन लोक आहेत, ज्यांच्याकडे धन नाही, ते धन्य आहेत कसं आता बुद्धा कधी म्हणत नाहीत. तर पीडिताने आपली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करू नये असे बुद्धाने कधी सांगितलं नाही. जसं मी तुम्हाला म्हटलं, किंवा एखाद्याकडे झोपडी असेल त्याने कधी झोपडीच राहावं असंही कधी बुद्ध सांगत नाहीत. उलट भगवान बुद्ध जे आहे ते जे कोणी सम्यक आजीविकेने जो कोणी आपली जीविका चालवत असेल, म्हणजे सम्यक आजीविकेने सम्यक कर्मांताने जर एखाद्याने कोणी धन कमवलं असेल, पैसा कमवला असेल, त्यांना ऐश्वर्य असेल, तर तथागत बुद्ध जे त्याचं स्वागत करतात आणि दीनपणे प्राप्त परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा म्हणजे त्याच्या उत्साहाने प्रयासाने ती परिस्थिती बदलण्याचा ते भगवान बुद्ध उद्देश करतात. भगवान बुद्धाने गृहस्थी लोकांना निर्धन राहावा असं कधीच म्हटलं नाही. तथागत बुद्धाने जे आपण त्याला काय म्हणतो महामंगल सूक्त आहे, महामंगल सूक्तामध्ये एक गाथा आलेली आहे. त्या गाथेमध्ये तथागत बुद्ध म्हणतात की
जे कोणी तरुण तरुणी असतील तर त्यांनी काय केले पाहिजे, वेगवेगळे व्यवसाय शिकले पाहिजे, म्हणजे वेगवेगळ्या शिल्पकला शिकल्या पाहिजे. कशासाठी? आपलं जीवनचर्या चालवण्यासाठी. असं त्या एका गाथेमध्ये एक गाथा आहे. तर तथागत बुद्ध म्हणतात की जे आहे ते अशा प्रकारे मनुष्याने धन सुद्धा कमावलं पाहिजे. माणसाने अमर्याद अशा लोभाच्या अधीन जाऊ नये. अमर्याद म्हणजे काय? जेवढं असेल, आता बघा काही काही लोकांकडे सगळंच असते पण त्याच्याही पलीकडे त्याची अपेक्षा असते. किंवा असं असते की एखादा मनुष्य समजा नांदेड शहरामध्ये धनवान झाला, मग त्याला वाटते मराठवाड्यात धनवान व्हावा. माझ्या एवढा पैसेवान कोणी जाऊ नये मराठवाड्यामध्ये. मग मराठवाड्यामध्ये सगळ्यात एक नंबरवर आला, मग त्याला वाटते महाराष्ट्रात यावं. महाराष्ट्रात आला की त्याला काय वाटते, मग भारतात यावं. अशी प्रकारची जी आहे तथागत बुद्ध म्हणतात की जे लोभाच्या अधीन होऊ नये. भिक्खू जे रठ्ठपाल असतात त्या रठ्ठपालांना म्हणतात की माझ्यासमोर कित्येक श्रीमंत मनुष्य आहेत की ते मूर्खपणाने यांकीचेही दान न करता केवळ धन जमिण्याच्या उद्योगात गर्क असतात. भगवान बुद्ध काय म्हणाले तर की असे कित्येक लोक आहेत, कित्येक श्रीमंत लोक आहेत की ते थोडेही दान न करता केवळ धन जमण्याच्या उद्योगात असतात. त्यांची तृष्णा कधीही शमत नाही. तृष्णा त्यांची कधीच शमत नाही. एक प्रकारची एक तृष्णा कमी झाली तर दुसरी तृष्णा वर काढतात. वर काढते ना. तृष्णा काय एक प्रकारची आहे का? 108 प्रकारची तृष्णा आहे. कोणती तृष्णा कधी वर काढेल काही सांगता येत नाही. कधी कोण माणसाला लोभ उत्पन्न होईल का, कधी माणसाला काय उत्पन्न होईल, म्हणजे कशाची हाव निर्माण होईल काही सांगता येत नाही. कोणाला सुंदर होण्याची हाव निर्माण होते, मग ते सुंदर होण्यासाठी कितीही पैसे खर्च करेल. काय कशासाठी मनुष्य खर्च करेल काही सांगता येत नाही. म्हणून जे तथागत बुद्ध आहेत ते म्हणतात की जे अशा प्रकारे त्यांची तृष्णा शमत नाही. भगवान बुद्ध याच्याही पुढे जाऊन म्हणतात की राजांची राज्य समुद्रापर्यंत पसरली असताना सुद्धा त्यांच्याकडे पाहावी तर आपले राज्य साम्राज्य ते तथागत म्हणतात की एखाद्या राजाने ज्यावेळेस राजे महाराजे होते तर एखाद्या राजाने एक प्रदेश जिंकला समजा, तर त्याची इच्छा काय व्हायची, दुसरा प्रदेश जिंकला पाहिजे, तिसरा प्रदेश जिंकला पाहिजे, चौथा प्रदेश जिंकला पाहिजे. असं पूर्ण जो मराठवाडा आहे समजा हे एवढं जिंकलं पाहिजे. आणि त्याने पूर्ण जिंकलं मग त्याला काय आणखी मनामध्ये उत्पन्न होते, अरे सगळी पृथ्वी जिंकली मी, पृथ्वीवरनं सगळं जिंकलं, पण हे जे समुद्र दिसायला आहे, समुद्राच्या पलीकडे जे प्रदेश आहे ते प्रदेश मिळाला पाहिजे. अरे बा एवढं बस झालं ना. तथागत बुद्ध म्हणतात, तथागत बुद्धाने व्याख्या काय सांगितली. तथागत बुद्धांना एकदा विचारलं गेलं की तथागत मनुष्य किती श्रीमंत असला म्हणजे तो श्रीमंत मानला पाहिजे, किती पैसेवाला असला पाहिजे. तथागत बुद्धांनी उत्तर दिलं की जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीला त्याच्या मात्या पित्याची सेवा करता आली पाहिजे, त्याच्या पत्नीला ज्या काही लागणाऱ्या वस्तू आहेत ते त्याला देता आल्या पाहिजे, आणि त्यांचे जे मुलं बाळ आहेत यांचं शिक्षण करता आलं पाहिजे. तथागत बुद्ध म्हणतात एवढा जो करणारा व्यक्ती असेल तो कमीत कमी श्रीमंत समजावा. म्हणजे एवढी तथागत बुद्धांना कमीत कमी अपेक्षा आहे. लोकांना विचारलं पैसा धन किती असलं पाहिजे, मनुष्याकडे किती पैसा असला पाहिजे, किती धन असलं पाहिजे. बुद्ध म्हणतात त्यांना माता पित्याची सेवा करता आली पाहिजे, आपले आई वडील जे आहेत आपल्या पत्नीची सेवा करता आली पाहिजे, तिला काय जे काही भौतिक वस्तू ज्या लागतात घर राहण्यासाठी हे सगळ्या गोष्टी देता आल्या पाहिजे, आपल्या मुलाबाळांचं सुद्धा शिक्षण व्यवस्थितपणे करता आलं पाहिजे. एवढं ज्याच्याकडे धन असेल तर तथागत बुद्ध त्याला धनवान आहे असं म्हणतात. म्हणजे त्याच्यानंतर तिथपर्यंत झालं तरी ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त जास्त असेल तर काय हरकत नाही, पण अतिरेक नको. तथागत बुद्धांना काय माहिती तृष्णा म्हणजे काय. तृष्णा म्हणजे तुम्ही तृष्णेला काय म्हटलं गेलं, तृष्णेला इच्छा म्हटलं गेलं. बघा दोन गोष्टी असतात. एक गोष्ट काय असते, एक गोष्ट मनुष्याची गरज असते, गरज नीड असते, आवश्यकता असते. जसं घर आपली आवश्यकता आहे ना, कपडा राहणं, आपली लज्जा झाकण्यासाठी राहणं हे आपलं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जीवनचर्या करण्यासाठी आपल्याला अन्न आवश्यक आहे. ह्या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत, गरजा आहेत है ना. गरजा आहेत म्हणून तर तथागत बुद्धांनी काय केलं, त्या काळामध्ये जे भिक्खू एकच चिवर घालीत होते
है ना. हे वर्षावास कशाहून पडला है ना. एकच चिवर असायचं, एक चिवर असल्यानंतर ते भिजायचं, भिजल्यानंतर ते कधी कधी सायंकाळी सुद्धा असे भिक्षाटन करायला जायचे आणि ते विद्रूप दिसायचे कधी कधी है ना. मग तेव्हा तो सुद्धा तथागत बुद्धांनी काय नियम लावला, ही घटना घडली, विनय पिटकामधला प्रसंग आहे तो. आणि तेव्हा काय केलं, तथागत बुद्धांनी एक नियम लावला, भिक्खूंनी 12च्या नंतर भोजन जेवू नये. कधी दुपारी जायचे, कधी सायंकाळी जायचे, किती वाजता जायचे, आणि मग असे प्रसंग घडायचे. मग त्यामुळं तो जो आहे ते तथागत बुद्धांनी तसा नियम लावला. तर तथागत बुद्ध, मी हे सांगतो तुम्हाला की इच्छा आणि गरज है ना. आता माणसाची गरज काय आहे, माणसाचं अंग झाकण्यापुरतं, लज्जा झाकण्यापुरते कपडे असणं हे माणसाची गरज आहे. मग ते 1000च्या कपड्यात होऊ शकते, 2000च्या होऊ शकते, पण आपला 25,000चा पाहिजे असेल तर ती आपली इच्छा झाली. माणसाचं भोजन हे ज्वारीच्या भोजनावरही होते है ना, त्याच्यानंतर तुमच्या साध्या भोजनावर होते, पण आपला काही हमेशा गोडधोड खावं वाटणं, तिखट खावं वाटणं, वेगळं काही खावं वाटणं, ही काय झाली, मनुष्याची इच्छा झाली. इच्छा ही म्हणजे गरजेसारखी नसते, इच्छा ही वेगळी असते, आणि जिथं इच्छा उत्पन्न झाली तिथं तृष्णा उत्पन्न होते. तथागत बुद्धांनी 2 गोष्टी सांगितल्या, इच्छा आणि गरज. त्याच्यानंतर आपण जेव्हा अनेक वेळा म्हणतो की तथागत बुद्धांनी अहिंसा शिकवली, बरोबर आहे, पण तथागत बुद्धांची अहिंसा आणखी बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. जे तथागत बुद्धांनी अहिंसा शिकवली ना, त्याची व्याख्या काय की एक आपला सांगितलं प्राण्याची हिंसा करू नका, हे आपला माहित आहे. पण तथागत बुद्ध म्हणतात की एखाद्या वेळेस तुम्ही एखाद्या जंगलाने जात आहात आणि जंगलाने जात असताना एखाद्या हिंस्र प्राण्याने जर तुमच्यावर हमला केला तर तुम्ही तुमच्या बचावासाठी त्याचं म्हणजे त्याला रोखू शकता. तुम्हाला सांगतो, आम्ही जे रवी सर होते, रविकुमार सर, त्यांच्याकडे मार्शल आर्ट शिकायला जायचो. आम्ही जवळ 4 वर्ष गेलो. तर त्यावेळेस ते आम्हाला शिकवायचे, सांगायचे हे मार्शल आर्ट आहे ना, ही कला कोणाची आहे, कोणाच्या काळापासून आली, ही बुद्धाच्या काळापासून. आम्ही त्यांना म्हणायचो की बुद्धाचा काळ, बुद्ध अहिंसावादी होते, बुद्ध तर कधी कोणाला मारायचे नाही, काही करायचे नाही, आणि बुद्धाच्या काळापासून कशी आली. तर त्या काळामध्ये सगळेच भिक्षू काही मैत्री भावनेनं परिपूर्ण नव्हते, सगळेच भिक्षू काही आरहंत नव्हते. असं असताना 400, 500, 1000 भिक्षू जात असताना जेव्हा जंगलानं जायचे तर त्यावेळेस काही हिंस्र प्राणी या भिक्षूवर हमला करायचे, आणि जेव्हा त्यांच्यावर हमला करायचे तर त्यावेळेस त्या बऱ्याचशा भिक्षूंना काही दुखापत व्हायची. मग त्यावेळेस जे आहे त्यांनी जशा प्रकारे प्राणी जे आहे ते मनुष्यावर हमला करतात, मग तशा प्रकारे त्यांनी ती कला शिकली, त्याला डिफेन्स करण्याची, म्हणजे त्याला रोखण्याची. जे मार्शल आर्ट आपण बघतो ते जितेंद्रचे पिक्चर आहेत बघा, त्याचे स्नॅकचे पिक्चर आहेत, स्नेक जे सापाचे त्याचे असतात सगळे स्टाईल वगैरे, तर ते कशापासून आले, जो काही साप जशा प्रकारे हमला करतो तशा प्रकारे तो मार्शल आर्ट शिकतो. मग अशा प्रकारे जे आहे त्या काळापासून आपण एक बोधिधर्मन नावाचे भिक्षूचा पिक्चर सुद्धा आहे, तर तुम्ही पहा, तर त्याच्यामध्ये पूर्ण दाखवलं आहे की कशा प्रकारे म्हणजे त्यांनी हे मार्शल आर्ट शिकलं, कशा प्रकारे याचे हे जे आहे कशा प्रकारे उत्पत्ती झाली, केव्हापासून, त्या काळापासून. पण आम्हाला शिकवत असताना एक शिकवलं गेलं की आमचा जो त्यांना जसं आपण याचना करतो तसा आमचा बो असा होता, असा म्हणजे त्यांना तो हे करण्याचा होता. तर याचा अर्थ होता की हा हात वरून झाकलेला आहे, म्हणजे हा डावा झाकलेला आहे, आणि वरच्या उजवा हात काय त्याच्या खाली आहे. हात तोपर्यंत काढायचा नाही जोपर्यंत तुम्हाला तसं मजबूर कोणी करणार नाही, म्हणजे तुम्ही त्याचा उपयोग लोकांना म्हणजे दुरुपयोग करणार नाही. म्हणजे एखाद्यावर अन्याय अत्याचार होत असेल तरच त्याचा तुम्हाला उपयोग करायचा आहे, नाही तर तुम्ही आता शिकले ते लागले मग भांडणं करायला. बरेचसे पोरं पाहिले आम्ही ज्यावेळेस क्लासेस घ्यायचो
पोरं महिना 2 महिने शिकले की जरा अंगामध्ये जरा असे असे जरा रक्त असं असते, मग त्यावेळेस ते भांडणं करायचे, त्यांना जाऊन पंच मारायचे, किक मारायचे, शिकायचे थोडं आणि ते मारायचे. आणि मग आमच्याकडून लोक यायचे की सर ते तुम्ही ते बंद करा. आम्ही म्हणायचं बाबा आम्ही 2-2, 4-4 वर्ष गेलो, आम्ही कोणाला सांगितले नाही आणि तुम्ही कशाला असं करता. तर अशा प्रकारे जे आहे तथागत बुद्धांनी जे सांगितलं की एखादा जर समजा एखादा प्रसंग असा आला की त्यावेळेस तुमच्यावर एखाद्या जर समजा एखादा वाघ असेल, एखादा साप असेल किंवा जे काही हिंस्र प्राणी आहेत, तर त्यावेळेस जर तुम्ही त्यांना रोखलं तर ते त्या ठिकाणी प्राण्याची हिंसा होत नाही. दुसरा एक प्रसंग सांगतो बघा. हे जे संविधान बनलं ना, भारतीय संविधान, याच्यामध्ये आहे ना विनयपिटकामधले अर्ध्याच्या वर नियम घेतलेले आहेत. 2-3 नियम सांगतो तुम्हाला, 2-3 नियम सांगतो. पहिला नियम काय आहे की तथागत बुद्धाने जे आहे ते जसं आपण इच्छा आणि गरज म्हणतो, तर एक प्रसंग आहे की यमक वग्गामधील एक पहिलंच वग्ग आहे. यमक वग्ग जे आहे त्याच्यामधलं पहिलं जे आहे ते ज्याला म्हटलं गेलं मनोपुगगमा मनोमया मनोसेटा मनसाचं भासुतवा करतवा, जी गाथा आहे. तर त्या ठिकाणी चक्षुपाल नावाचे भिक्षू असतात. चक्षुपाल नावाचे भिक्षू असतात, त्यांची एक कथा आहे. तर तथागत बुद्धाच्या जे आहे ते याच्यानुसार बघा, 2 व्यक्ती आहेत आणि 2 व्यक्तीकडून एक प्रसंग घडतो. प्रसंग कसा घडतो की 2 व्यक्ती आहेत, दोन्ही व्यक्तीकडे हत्यारं आहेत आणि दोन्ही व्यक्तीकडून व्यक्ती मेला जातो. याच्याकडूनही मरतो, त्याच्याकडूनही मरतो. एकावर म्हणजे खुनाचा आरोप 302ची कलम होते, तर एकाकडं होत नाही. याचं कारण कसं आहे? याचं कारण असं आहे की एक व्यक्ती आहे, एका व्यक्तीचा तो दरोडेखोर आहे आणि तो दरोडेखोर आहे, त्याच्या हातामध्ये तलवार दिली आणि त्याने काय केलं की कुणीतरी व्यक्ती येत असताना त्यांच्याकडले पैसे लुटण्यासाठी त्यांनी काय केलं, त्याला त्या ठिकाणी धरलं. पण त्यांनी काय केलं, ते पैसे दिले नाही. दिले नसताना काय केलं, त्यांनी त्या तलवारीने त्याच्यावर हमला केला आणि तो व्यक्ती मेला. एक प्रसंग काय झाला, तो व्यक्ती मेला ना. दुसरा व्यक्ती काय, दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये शस्त्र आहे, दुसऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये शस्त्र आहे, पण तो कोण आहे, तो डॉक्टर आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या पोटामध्ये काहीतरी बिमारी झालेली आहे. तो पोटामधली बिमारी नीट करण्यासाठी त्याचं त्या ठिकाणी तो ऑपरेशन करतो आणि ऑपरेशन करत असताना त्याचं शरीर म्हणा, त्याचं हे म्हणा साथ देत नाही आणि तो त्या ठिकाणी मरतो. काय होतो, मरतो है ना. मग मला सांगा, डॉक्टरला सजा होते का? होत नाही, कारण ह्या दोन्हीचे हेतू वेगळे आहेत. जशा प्रकारे तथागत बुद्धांनी इच्छा आणि गरज सांगितलेली आहे तथागत बुद्धाच्या धम्मामध्ये, तशा प्रकारे हेतूला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. याचा हेतू काय होता, त्याला लुटणे आणि त्याच्याकडलं धन संपदा घेणे. आणि याचा हेतू काय होता की त्याच्या शरीरामध्ये जे काही पोटामध्ये रोग झालेला आहे तो रोग नीट करण्यासाठी यांनी शस्त्र वापरलं. दोन्ही ठिकाणी दोन्ही व्यक्तीने वेगवेगळे जे आहे ते वापरलं, पण दोन्हीचा हेतू वेगवेगळा होता. जेव्हा इच्छा आणि गरज पाहतो आपण, जेव्हा तृष्णा पाहतो, तर तेव्हा त्याचा हेतू काय आहे याच्यावर ते अवलंबून आहे. दुसरा एक प्रसंग सांगतो, हाच प्रसंग तथागत म्हणजे संविधानामध्ये सुद्धा आहे. दुसरा एक प्रसंग आहे की एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या 2-4 लोकांना मारलं, तर त्या व्यक्तीवर काय होते, गुन्हा दाखल होते. पण तेच काय झालं, घटना उलटी झाली. एक महिला आहे, एका महिलेवर अन्याय अत्याचार करण्यासाठी 3-4 लोक आले आणि या तिने स्वतःचा बचाव करताना जर त्या ठिकाणी त्या 2-3 लोक मेले, तर त्याचा जो न्यायालय जे आहे तो त्या ठिकाणी काय म्हणते, आता इथं जोंधे साहेबाला सगळं माहीत आहे, ते PSI होते. तर त्या ठिकाणी जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या बचावासाठी
आपल्या बचावासाठी जर एखादा व्यक्ती मरत असेल तर तो त्या ठिकाणी तेवढा गंभीर प्रकारचा गुन्हा मानला जात नाही, कारण हे जे त्याचा हेतू उद्देश होता हे कुठून घेतलं गेलं, हे ते आपल्या विनयपिटकातून घेतले, त्याचा हेतू उद्देश जे आहे ते अशा प्रकारे त्यांनी सांगितला गेला. तर असो, तर आपण पाहत होतो की तथागत बुद्ध जे आहे ते तृष्णा कशा प्रकारे, तृष्णेचं स्वरूप तथागत बुद्ध म्हणतात की एखादा राजा असेल आणि त्यांनी पूर्ण पृथ्वी जरी जिंकले तर त्याची तृष्णा शमत नाही, त्याला वाटते की ह्या समुद्राच्या पलीकडचा सुद्धा जो देश आहे तो मी जिंकला पाहिजे. अशा प्रकारे जे तथागत बुद्ध जे आहे ते तृष्णेचा व्याख्या करतात. त्याच्यानंतर तथागत बुद्ध दुसरं एक आपण उदाहरण पाहत आहे की जेव्हा जे सिद्धार्थ गौतम असताना, सिद्धार्थ गौतमाला जेव्हा बिंबिसार राजा जो चर्चा करतो, त्यांना गृहस्थ जीवनामध्ये राहण्यासाठी सल्ला देतो, तेव्हा तथागत बुद्ध एक उदाहरण देतात की बघा म्हणे, राजा एक कुत्रा असतो, कुत्रा काय करतो की हाडाला चघळतो, हाड जे असते ना हाडाला चघळतो. हाडाला कशा प्रकारे चघळतो की त्याला वाटते की त्या हाडाला मांसाचा गोळा आहे, त्याला काय वाटते, त्या हाडाला मांसाचा गोळा आहे आणि ते काय करते, त्या हाडाला चघळीत असतो, त्याला मांसाचा गोळा नसतो. ह्याचं जे रक्त असते, ह्याचंच रक्त काय होते, त्या हाडाला लागते आणि याला वाटते की त्या हाडाचंच रक्त आहे काय की. अशा प्रकारे जे आहे तथागत बुद्धांनी जे कामभोगाला जे आहे ती व्याख्या दिलेली आहे. जे तृष्णा आहे, कामतृष्णा आहे, जे पंच इंद्रियाची तृष्णा आहे, अशा प्रकारे तथागत बुद्ध म्हणतात की ज्याप्रमाणे तो जो कुत्रा आहे, जशा प्रकारे तो हाडाला चघळीत असतो आणि त्याला काय वाटते, त्या हाडाचंच मांस आहे, त्याचंच रक्त आहे, पण रक्त कुणाचं निघतं, रक्त याचं स्वतःच निघतं. तथागत बुद्धांनी जे आहे त्या तृष्णेला तशा प्रकारचे जे आहे ते व्याख्या दिलेली आहे. आणि तथागत बुद्धांनी पुन्हा महानिदान सुत्तात बुद्धांनी सांगितलं आहे की आनंदाला सांगितलं आहे की आनंदा लोभ संयमाची महती सांगितलं आहे. तेथे ते म्हणतात की आनंद लाभाच्या इच्छेने तृष्णा निर्माण होते. कशामुळे तृष्णा निर्माण होते, लाभ झाला पाहिजे याच्या इच्छेने मनुष्याला तृष्णा निर्माण होते. आणि जेव्हा त्या इच्छेचे मालमत्ता मिळवण्याच्या इच्छेत पर्यवसन होते, म्हणजे परिवर्तन होते, आणि जेव्हा स्वामित्वाची इच्छा मिळवलेली हातातून निष्ठून द्यायचे नाही असा चिकटपणा धारण करते, तेव्हा त्या इच्छेचे लोभात रूपांतर होते. लोभ अथवा अमर्याद धन संग्रहाच्या इच्छेसंबंधी सावध राहिलं पाहिजे. तथागत बुद्धांनी दोन्ही गोष्टी सांगितल्या, लोभापासून आणि अमर्याद धनसंग्रह. अमर्याद धनसंग्रह झाल्यावर काय होते, ज्याच्याकडे फार अत्यंत धन झालं ना, असं लोक म्हणतात त्याला झोपच येत नाही म्हणतात. कमवून तर ठेवलंय, कमवलं कशासाठी, सुखासाठी, समाधानासाठी है ना, आणि त्या धनामुळे मग त्याला सुखही मिळणार आणि समाधानही मिळणार. कारण धन जे आहे हे धन चोरता येतं ना, राजाला घेऊन जाता येतं आहे की नाही. राजाला म्हणजे कोण, आताचं शासन आहे, शासनाला जर माहीत झालं एखाद्याकडे बाबा म्हणजे त्याला काय म्हणतो आपण बेईमानीने कमाई किंवा काळा पैसा किंवा आणखी त्याला काय नाव दिलं, वेगळं नाव आहे, तर ते मग लोक काय करतात, ते त्या पैसे हे करणारे लोक अँटी करप्शन वाले नाही, अँटी करप्शन वाले तर लाच घेताना पकडतात. दुसरी एक आहे ना ईडी म्हणतात त्याला, ईडी आहे की नाही. ती ईडी काय करते, ज्याच्याकडे नाही पैसा आहे त्याला सांभाळता आलं तर बरं आहे ना, त्याला येडं करून टाकते. म्हणजे एकदा त्या राजकीय लोकांच्या याच्यामध्ये जर माणूस डोळ्यात बसला की ते संपलाच, मग त्यानं गुन्ह्यानं बसला तर बरं आहे, नाही त्याला संपवतात. पण तथागत बुद्ध म्हणतात अशा प्रकारे जे आहे ते अमर्याद धनसंग्रहाच्या इच्छेसंबंधी सतत सावध राहिले पाहिजे. ही तृष्णा किंवा लोभ आक्षेपार्ह समजायचा. याचे कारण बुद्ध अनंताला सांगतात की पुष्कळच वाईट
दुष्ट गोष्टींचा त्याच्यापासून उद्भव होतो. त्याच्यानंतर त्या धनामुळं काय होते, मारामारी होते, है ना, मारामारी होते. ज्याच्याकडे काही नाही त्याचं ठीक आहे, पण एखाद्याकडे समजा एखाद्या वडिलाकडे खूप धनसंपत्ती, सोनं किती हे माहीत नाही, पैसा किती हे माहीत नाही. अक्षरशः आपण पाहिलं, बातम्यामध्ये पाहिलं की त्या मुलांनी अक्षरशः ती जे चिता जळाली ना, त्या चितेच्या ठिकाणी सुद्धा भांडणं करायला पाहिजे. मागे एक न्यूज पाहिली मी. भांडणं कुठं व्हायली त्याची, धनसंपत्तीसाठी. इकडं वडिलांची चिता जळायली आणि इकडं भांडणं व्हायली. कशामुळं? या धनसंपत्तीमुळं. या तथागत बुद्ध म्हणतात त्याचं जे आहे ते परिवर्षण मारामारीमध्ये होते, आघातात होते, झगड्यामध्ये होते, वादविवादात होते, भांडण्यामध्ये होते, निंदामध्ये होते, असत्य. या सर्वाचे मूळ जे आहे ते तृष्णा आणि लोभ यामध्ये आहे. म्हणून तथागत बुद्धाने धनसंपत्ती नसल्यावर खून होत नाहीत, भांडणं होतात पण खून होत नाहीत. कारण एखाद्याने जर एखाद्याची जास्त धनसंपत्ती घेतली, ते म्हणते गेलं तर गेलं, 10 एकर आपला भेटायला की नाही, त्याचं 2 एकर गेलं, पण याला सोडणार म्हणते. धनसंपत्ती नसल्यावर भांडणं होतात, पण कशासाठी होतात? छोट्या मोठ्या कारण. त्याचं जे परिवर्तन आहे, परिवर्तन त्याचं कुणापर्यंत जात नाही. नाही, कमी धन नसल्यावर कुठं होणार? तर गुण नसल्यावर काय होणार आहे? खूप मोठे भांडणं झालेले प्रकार आहेत. तो भांडणं होण्यात आता तो येते अज्ञानामुळं म्हणा, नासमजमुळं म्हणा, गैरसमजामुळं म्हणा. त्याचं कारण वेगळं आहे. एक तर अज्ञान असते, गैरसमज असते, किंवा त्याच्याविषयी कोणाविषयी जे शंका निर्माण केली असते. त्याला वेगळे कारण आहे. त्याला अनेक लोकांचे भांडण होत. तसं तर भांडण तुरुंगात सोपं आहे का राहणं? असो तर आपण तथागत बुद्धाने एवढंच म्हणायचं, या तृष्णा त्याग म्हणजे धम्मामध्ये कुठल्याही तृष्णेमध्ये मनुष्याने जास्त गुंतून राहू नये. कामतृष्णा असो, बहुतृष्णा असो, विभवतृष्णा असो, धनसंपत्तीचा असो, त्याच्यामध्ये समान राहिलं पाहिजे. गरीब असला तरी त्याने धनसंपत्ती कमवली पाहिजे. आणि ज्याच्याकडे धनसंपत्ती कमवण्यापेक्षा, बऱ्याच व्यक्तीला आमचे काही आजोबा म्हणायचे की ज्या व्यक्तीला 2 गोष्टी सांभाळता आल्या, त्याला सगळं सांभाळता आलं. त्याला आपलं जवानपण सांभाळता आलं आणि ज्याला पैसा सांभाळता आला. एखाद्या माणसाच्या अंगामध्ये खूप ताकद आली, पण ती ताकद काय करता आली पाहिजे, त्याला ती सांभाळता आली पाहिजे. एखाद्याकडे भरपूर पैसा आला, पण पैसा पण सांभाळता आला पाहिजे. सांभाळता येत नाही आपल्या माणसाला. कमवता येईल कदाचित, पण फार लोकांना सांभाळता येत नाही. मी असं प्रत्यक्ष अनुभव घेतलाय. काम होतात खूप, पण सांभाळणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. जेवढं कमवणं महत्व आहे, तेवढं सांभाळणं सुद्धा महत्व आहे. नाहीतर काय होते, कमवलं आपण की त्याला काय होते, त्याला वेगवेगळे मार्ग आठवतात. तो काय होतो, त्याला काय म्हणतो आपण, तो वेगवेगळ्या जे मार्ग आहेत, मग तो नशेचा मार्ग असेल, कुठलाही मार्ग असेल, ती धनसंपदा टिकवता येत नाही साहेब. बरेच लोक पाहिले आहे. आपले लोकांना ते टिकवण्यासाठी गुंतवणूक करण्याचे मार्ग माहीत नाहीत. आपण काय करतो, आपल्याकडे 10 लाख आले समजा, की आपण त्याला 10 रस्ते बघतो. आणि ज्यांच्याकडे कोटी रुपये आहेत, तर ते कोटी रुपयाची जमीन घेते, कंस्ट्रक्शन करील, वेगळं करील, त्याला त्याचा गर्व नाही. पण आपल्या माणसाला कसं थोडं आलं की त्याला वाटतं आता माझ्या एवढं कोणी नाही. झोपून खात नाही, झोपण्याच्या पलीकडे झोपून खाते. झोपून खाल्लेलं सोपं, पण झोपण्याच्या पलीकडे त्याने खाते. असं तर तथागत बुद्ध म्हणतात बा, ह्या ज्या काही तृष्णा आहेत, त्या तृष्णेपासून मनुष्याने माणसाला जाणता आलं पाहिजे बा, ही तृष्णा आहे, अशा प्रकारे लोभ उत्पन्न होत आहे, अशी आहे, अशा प्रकारे मला याच्यापासून जे आहे तो अलाभ होऊ शकतो, मला याच्यापासून नुकसान होऊ शकते. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की तृष्णेचा त्याग करणे म्हणजे धम्म आहे. यानंतर आपण पाहू की सर्व संस्कार अशाश्वत आहेत असे मानणे म्हणजे धम्म. तथागत बुद्धाचे वेगवेगळे, आपण तथागत बुद्ध धम्म कशाला म्हणतात
हे या ठिकाणी पाहत आहोत. तर तथागत बुद्धांनी अगोदर सांगितलं की जीवनामध्ये सुचिता राखणे म्हणजे धम्म, म्हणजे काया वाचा मनाने चांगले करणे, कर्म करणे म्हणजे धम्म. तथागत बुद्ध त्याच्यानंतर म्हणतात की जीवनामध्ये पूर्णतः साधने म्हणजे धम्म. त्याच्यानंतर तथागत बुद्ध म्हणतात की निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म. निब्बाणासाठीच तथागत बुद्धांनी आर्य अष्टांग मार्ग दिला आहे. त्याच्यानंतर तथागत बुद्ध म्हणतात की तृष्णा त्याग करणे म्हणजे धम्म. आणि आता आपण पाहत आहोत की सर्व संस्कार अशाश्वत आहे असे मानणे म्हणजे धम्म. हे सगळ्या जे गोष्टी आहेत ना ते एकाच ठिकाणी येणारे आहेत. जसं आपण पाहतो की वेगवेगळ्या जे रस्ते असतात ते एकाच शहराला येतात ना. जसं आपला लोह्याकडून येणारा रस्ता, मुदखेडकडून येणारा, पुरणेकडून येणारा, इकडून लातूर याच्याकडून येणारा रस्ता काय होते एकाच ठिकाणी येतो. हे सगळे जे मार्ग आहेत ना हे सगळे मार्ग एकाच ठिकाणी आणतात, तुम्हाला निर्वाणाकडे नेणाऱ्या मार्गाकडेच आणतात. हे सगळे जेवढे मार्ग असतील त्याला पैलू वेगवेगळे आहेत, म्हणजे अंग वेगवेगळे आहेत, पण ते अंग कशा त्याचे भाग वेगवेगळे आहेत, पण ते भाग कशाचे एकाच अंगाचे भाग आहेत. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की जे तथागत बुद्धाने आता सांगितलं की तुम्हाला जर धम्म समजायचा असेल तर धम्म कशाला म्हटलं गेलं, तर धम्म म्हटलं गेलं की जो व्यक्ती अनित्यवाद जाणतो, जो व्यक्ती अनित्यवाद जाणतो, अनित्यतेच्या सिद्धांताला 3 पैलू आहेत, अनित्यतेच्या सिद्धांताला 3 अंग आहेत, तर अनेक तत्वांनी बनलेल्या वस्तू अनित्य आहेत. अनित्य म्हणजे काय? अनित्य म्हणजे जी गोष्ट नित्य नाही. नित्य नाही म्हणजे काय? ती गोष्ट अनित्य आहे. अनित्य आहे म्हणजे काय? ती वस्तू परिवर्तनशील आहे, बदलणारी आहे, त्याच्यामध्ये चेंजिंग होत आहे, बदलत आहे, घडत आहे, है ना. त्याला तो जो आहे सिद्धांत तो अनित्याचा सिद्धांत आहे. आपल्या तथागत बुद्ध म्हणतात की व्यक्तिगत रूपाने प्राणी अनित्य आहेत, प्राणी अनित्य आहेत. एकदा एका व्यक्तीसोबत माझा एक व्यक्ती असा हमेशा चर्चा व्हायची. चर्चा होत असताना एक चर्चा झाली आमची की तो व्यक्ती म्हणाला की मनुष्याचा मनुष्यावर ताबा आहे, मनुष्याच्या शरीरावर. मी म्हणलं बा पुन्हा विचार कर, आपला ताबा आहे का, विचार करून सांग. नाही ना मला आपल्या ताब्यामध्ये आहे. म्हणलं पुन्हा विचार करून बघ आपल्या ताब्यात आहे का. ते मला कसं काय ताब्यात नाही. मी म्हणलं मला सांग, तू जेव्हा लहान होतास मग तुझ्या शरीर जर तुझ्या ताब्यात होतं तर तू असं जर का म्हणला नाहीस की मी आता एवढाच लहान राहावा, मग आपोआप कसा मोठा झालास, तू आपोआप कसा मोठा झालास. मग तू असं म्हणायला पाहिजे होते, तुझं जर शरीर जर तुझ्या ताब्यात होतं तर तू म्हणायला पाहिजे होतं की मी आता 25 वर्षाचाच राहू, आता 30 वर्षाचा, 35 वर्षाचा, 40 वर्षाचा होऊ नये. नाही नाही मला असं कसं होईल. मग तू आताच म्हणला की माझं शरीर माझ्या ताब्यामध्ये आहे. कारण जो व्यक्ती अनित्याचा सिद्धांत जाणत नाही तो अज्ञानामुळे म्हणा, अविद्येमुळे म्हणा असं बनतो. तथागत बुद्ध म्हणतात की जे काही प्राणी आहेत ते प्राणी सुद्धा अनित्य आहेत, है ना. जेवढे काही ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू तर ठरलाच आहे ना. म्हणून तर तथागत बुद्धांनी दुःख जेव्हा सांगितलं, दुःखाची व्याख्या सांगितली, दुःख समुदय सांगितला, तेव्हा काय सांगितलं? जाती बी दुःखा, जरा बी दुःखा, मरणन बी दुःखा सांगितलं. जाती म्हणजे जन्म होणे, है ना. जन्म होण्यापासूनच दुःख लागते, है ना. जेव्हा मनुष्य एखाद्या मातेच्या गर्भामध्ये असतो, 9 महिने 9 दिवस राहतो, तेव्हा गुरुजी सांगतात ना कसा राहतो असा, आहे की नाही. बाहेर आल्यावर रडते, रडल्यावर तुम्हाला माहिती आहे का रडते, त्याचं तिकडं त्याला हवा पाहिजे असते म्हणून रडते. आणि मरताना मग तर हवा निघून जाते, रडतच नाही, मग रडणं बंदच होऊन जाते, कारण रडायची व्याख्याच बंद होऊन जाते. तर तथागत बुद्ध म्हणतात की ज्या गोष्टी अनित्य आहेत त्या 3 प्रकारे, अनित्याचे 3 प्रकार सांगितले तथागत बुद्धांनी. वस्तू ज्या बनलेल्या आहेत त्या सुद्धा अनित्य आहेत, है ना. ही बिल्डिंग जर समजा 50-100 वर्ष राहिली अशीच राहील का? राहत नाही. या वस्तूमध्ये सुद्धा बदल होत आहे. आपल्याला वाटते बदल होत नाही, पण त्यात बदल व्हायला. मनुष्यामध्ये सुद्धा काय व्हायलंय? बदल व्हायलाय, है ना. तथागत बुद्ध म्हणतात की बा मनुष्य काय अनित्य आहे, नित्य नाही. नित्य नाही म्हणजे परिवर्तनशील आहे. आणि ज्या ज्या गोष्टी तथागत बुद्धांनी 3 सिद्धांत सांगितले याच्या पुढे सुद्धा जाऊन
तथागत बुद्धाने 3 सिद्धांत कोणते सांगितले? अनित्य, दुःख आणि अनात्म. हे अनित्यावरच नाही थांबलं, अनित्य, दुःख आणि अनात्म. तर अनित्य म्हणजे काय? हे जे आपलं शरीर आहे हे अनित्य आहे. अनित्य असल्यामुळं काय व्हायलेत? पांढरे केस व्हायलेत. मग पांढरे केस झाल्यानंतर मला बरं वाटेल का? बरं झालं बाबा माझे आता पांढरे केस झाले, चांगलं वाटेल का माणसाला? हे ना, अनित्य असल्यामुळेच माणसाचे दात पडायलेत. अनित्य सिद्धांत आहे ना, नित्य नाहीत ना, परिवर्तनशील आहेत ना. अनित्य असल्यामुळंच ऐकू येत नाही, अनित्य असल्यामुळंच डोळ्यांना दिसत नाही, अनित्य असल्यामुळंच मनुष्याला शरीराला जुळ्या पडतात. आणि हे जेव्हा जुळ्या पडतात तेव्हा बरं वाटतं का? पहिलं मी असंच बाबा ताजा तवान दिसतो, आता जुळ्या पडल्यात बरं झालं असं वाटतं का? दात पडल्यानंतर बरं वाटते का? काही खाता येत नाही ना. हा, मग बरं झालं दात पडले, आता मला काय रेवारचं खाता येईन, आले काय नाही असं म्हणते का माणूस? बरं झालं म्हणते का? म्हणजे ज्या ज्या गोष्टी अनित्य आहेत त्या त्या गोष्टी दुःखदायक आहेत. तथागत बुद्धाने एवढंच सांगायचं बा, ज्या गोष्टी अनित्य आहेत त्याच्यामुळे दुःखदायक आहेत. आणि दुःखदायक कशामुळे आहेत? कारण त्याच्यामुळे दुःख होते. माणसाला सुख निर्माण होते का? नाही होत. कारण का? हा अनित्याचा सिद्धांत आहे. तथागत बुद्ध म्हणतात की हे जो अनित्य आहे आणि ज्या ज्या गोष्टी अनित्य आहेत त्या त्या गोष्टी दुःखदायक आहेत. हे पंचेंद्रिय जे आहेत ते अनित्य असल्यामुळे जे काय होते त्याच्यामुळे दुःख उत्पन्न होते. आणि ज्या ज्या गोष्टीमुळे दुःख उत्पन्न होते तथागत बुद्ध म्हणतात की त्या गोष्टी काय आहेत? अनात्मा आहेत. अनात्मा आहेत. पुढे आपण पाहू, एक ब्राह्मण तथागत बुद्धांना आत्म्याविषयी वादविवाद घालायला येतो. 2 ब्राह्मण येतात पुढे आता. एक ईश्वराविषयी वाद घालायला येतो आणि एक आत्म्याविषयी. त्याचं विश्लेषण तथागत बुद्ध कशा प्रकारे देतात हे आपण पाहूया. तथागत बुद्धांनी जे अनित्य, दुःख आणि अनात्म, जेव्हा हे अनित्याचे 3 सिद्धांत सांगितले गेले की पहिला सिद्धांत वस्तू अनित्य आहेत, दुसरा सिद्धांत प्राणी अनित्य आहेत, है ना, अनित्य आहेत. आपल्या हातामध्ये जन्म होण्याचंही नाही आणि मरण्याचंही नाही. जन्म होण्याचं तरी आपल्या हातात होतं काय? मरण्याचं तरी आपल्या हातात काय? मरण्याच्या हातात नाही. आपल्या हातात दोन्ही गोष्टी नाही. आपला जन्म झाला तृष्णेमुळे, जन्म घ्यावा लागे तृष्णेच्या संगे. म्हणजे जी काही आपली तृष्णा बाकी राहिली असेल, जी काही इच्छा बाकी राहिली आपला माहीत नाही. जे कोणी आरंत व्यक्ती होतात त्यांना कळते ते, आपला नाही का, आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत. तर जी काही आपली इच्छा बाकी राहिली असेल, जी काही तृष्णा बाकी राहिली असेल त्याच्यामुळे आपला जन्म झाला. जन्म होणे आपल्या हातामध्ये नाही आणि मरण होणे आपल्या हातामध्ये नाही. जीवन जगणे एवढं आपल्या हातामध्ये आहे. म्हणजे वर्तमान जो काळ आहे मग आपल्या हातामध्ये काय आहे? आपण जे वर्तमान काळ आहे, जो चालू स्थिती आहे ते मात्र आपल्या हातामध्ये आहे. तेवढं आपण तिथं काही करू शकतो. तिथं मात्र त्या ताऱ्याच्या भरोशावर राहायचं नाही, ना ग्रहाच्या भरोशावर राहायचं नाही, ना त्या पंचांगाच्या भरोशावर राहायचं नाही. काल बाबासाहेब म्हणतात बाबा हे तारे आणि ग्रह जर माझं जर भविष्य ठरवत असले तर माझ्या मनकट काय कामाचं, माझ्या मनकटातली ताकद काय कामाची, माझी बुद्धी काय कामाची, है ना. तिकडे गेलं की काय झालं? मग ते गेलं तिकडे आपला अंधश्रद्धेकडं, तिकडे गेलं की सगळं फिसकलं. हे जाणलं पाहिजे. म्हणून तथागत बुद्धाने जे आहे ते 2 प्रकारचे हे सांगितले. त्यानंतर प्रतित्य समुत्पाद वस्तूचे आत्मतत्व अनित्य आहे. अनेक तत्व मिळून बनलेल्या वस्तूंची अनित्यता जे बौद्ध तत्वज्ञाचा असंख्याने चांगल्या प्रकारे स्पष्ट केले आहे. अनेक तत्वापासून बनलेल्या वस्तू म्हणजे काय? आपण त्याची पाहिलं की मनुष्याचं शरीर हे 4 घटकाने बनलेलं आहे ना. पुन्हा सांगतो 4 घटकाने कसं बनलं? पृथ्वी तत्व जे आहे ते पृथ्वी तत्वापासून मनुष्याचे हाडं, हे दात, हे आता आपण म्हणलं तरी तुम्ही एखाद्या वैज्ञानिकाला जाऊन विचारा किंवा डॉक्टरला विचारा की बा आमच्या असं असं ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे किंवा असं असं उपासकांनी सांगितलं, आपण सांगितलं म्हणजे ग्रंथाचं सांगितलं, हे खरं आहे का? विज्ञान याला मानते का? ज्या ज्या गोष्टी विज्ञानाच्या आधारित आहेत त्या त्या गोष्टी आपण सत्य मानल्या पाहिजे. काल आमचा एक नेटच्या परीक्षा याच्या वेळेस हे झालं आमचा की तथागत बुद्धांच्या ज्यावेळेस धम्मसंगती होती त्यावेळेस ती एखाद्यानं सांगितल्यामुळंच खरी धरली का त्याला काय आणखी 4 पैलू होते. म्हणजे 4ही बाजूनं जर ती गोष्ट ते काय म्हणायचे की एक समय सुतवा, म्हणजे एक समय ऐकलं, सुतवा म्हणजे एक समय भगवान, जसं आपण सावस्ती विरती जे म्हणतो है ना. अनेक सुत्त जे आहेत ते त्यावेळेस ते भिक्खू सांगायचे किंवा हे असं झालं तर त्यावेळेस तथागत बुद्ध म्हणतात किंवा एखादी गोष्ट जी आहे ती विज्ञानावर आधारित असलेली पाहिजे.
तर आपण जे काही हे वाचतो तर ज्या विषयामध्ये जो कोणी व्यक्ती पारंगत असेल त्याला आपण विचारलं पाहिजे, डॉक्टरला विचारलं पाहिजे, खरंच आपलं शरीर हे 4 घटकांनी बनलेलं आहे का? त्याला म्हणलं पाहिजे. ते हो म्हणते, नाही म्हणते, है ना. पृथ्वी तत्वापासून हे दात, हाडं, ज्या ज्या ठोस वस्तू आहेत ते पृथ्वी तत्वापासून आहेत. तेज म्हणजे काय? जे मनुष्य जे काही जेवण करतो, जे काही खातो, मग तो पातळ खातो, घट खातो, जे काही खातो ते जिरते कशामुळं? जिरण्याचं कारण काय? जिरण्याचं कारण असं आहे की शरीरामध्ये माणसाच्या ऊर्जा आहेत तेच तत्व आहेत, म्हणून तर ते जिरते ना. आणि ते जर कमी पडलं, ते अग्नी जर मधला कमी पडला, ते जर कमी पडलं तर मग त्याला जिरत नाही. ते म्हणतो आपण अन्न जीर्ण आले, है ना. ते तेच तत्व आहे. आप तत्व म्हणजे काय? तुमचा लाळ असेल, शेंबूड असेल, जे काही रक्त असेल, जे काही पातळ पदार्थ आहेत हे सगळं काय? आप तत्व आहे, है ना. वायू पदार्थ म्हणजे काय? वायू पदार्थामुळेच मनुष्याचं काय होते, हे जे नसा जे आहेत ते सगळं चालते. आणि 5वं जे आकाश तत्व आहे ते थोडं न समजण्यासारखं आहे. म्हणजे ते ही जी पोकळी आहे, ही पोकळी म्हणजे आकाश तत्व आहे. मनुष्य म्हणतात 5 तत्वांनी बनलेला आहे किंवा 5 महाभूतांनी बनलेला आहे, पण मनुष्य हे 4च महाभूतांनी बनलेला आहे, 4च, बाकी सगळी पोकळी आहे. तर अशा प्रकारे बुद्ध म्हणतात की अशा प्रकारे जे प्राणी, जे कुठला प्राणी ह्या 4 तत्वांनी बनलेला आहे तो प्राणी अनित्य आहे. आता मनुष्याला काय म्हटलं गेलं? मनुष्याला बुद्धिवान प्राणी म्हटलं गेलं. मनुष्याला काय म्हटलं गेलं वैज्ञानिकांनी? आपण जर 3री 4थीला पाहिलं असेल तर मनुष्य सुद्धा काय आहे? मनुष्य सुद्धा बुद्धिमान प्राणी आहे. मग हे बाकीचे सगळे जेवढे सुद्धा प्राणी आहेत ना, हे प्राणी सुद्धा या 4 घटकापासूनच बनलेले आहेत. जेवढे जिवंत प्राणी आहेत त्याच्यामध्ये 4च घटक आहेत. कुत्र्यामध्ये 4च घटक आहेत, मांजरामध्ये 4च घटक आहेत, हातीमध्ये 4च घटक आहेत, घोड्यामध्ये 4 घटक आहेत, सगळ्यामध्ये 4च घटक आहेत. फक्त त्याला बुद्धी नाही. आणि जो व्यक्ती मग याच्या पुढच्या अवस्थेला पोहोचलो, जो व्यक्ती हे शरीरामधले हे जे 4 महाभूत पाहतो, या 4 महाभूताचे जे 4 प्रकारचे कार्य आहेत, जे व्यक्ती पुढच्या अवस्थेला पोहोचलेले आहेत त्यांना सरळ दिसतात की ते त्यांच्यामध्ये आता कोणतं महाभूत चालत आहे. हे 4ही महाभूत आलटून पलटून बदलत असतात, शरीरामध्ये चालत असतात. कोणतं तत्व म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं झालं, चालतात म्हणजे कसं? एखाद्या व्यक्तीने समजा एखादा तिखट पदार्थ खाला किंवा त्याला राग आला तर काय होते? हे जे तेज तत्व आहे ना, हे फास्ट होते, हे फास्ट होते. अशा प्रकारे जे आहे तथागत बुद्ध म्हणतात की हे जे 4 महाभूतांनी बनलेला प्राणी, कुठलाही प्राणी असो, याला काय म्हटलं गेलं? याला रूपस्कंद म्हणतात. जे नाम रूपाची व्याख्या सांगितली त्याला रूप म्हणतात किंवा रूपस्कंद. जे पंचस्कंद सांगितले गेले है ना, रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान असे 5 स्कंद आहेत. आपण बाकीचे 4 सोडून टाकूया, ते आपला घेणं नाही. सध्याला आपण काय पाहत तथागत बुद्धांनी जे तथागत बुद्ध म्हणतात की जे प्राणी 4 महाभूतापासून बनलेला आहे तो अनित्य आहे. म्हणजे काय? हे रूपस्कंद, पंचस्कंद, त्या पंचस्कंदामधलं पहिलं स्कंद काय? रूपस्कंद. तर अशा प्रकारे जे आहे ते ह्या 4 जे मनुष्याचं 4 घटकाने बनलेलं आहे. याच्यामधलं जेव्हा मनुष्य जन्मत असताना जेव्हा मातेच्या गर्भामध्ये राहतो, जन्मल्याबरोबर त्याचा जेव्हा नाळ बांधला जाते तर त्यावेळेस त्याचं काय होते? त्याला हवेची गरज लागते आणि तो पहिल्यांदा काय करतो? हे हवा ग्रहण करतो, हवा होते. आणि जेव्हा मनुष्य मरतो तेव्हा पहिल्यांदा कोणतं तत्व निघून जाते? पहिल्यांदा तेव्हा ते वायू तत्व निघून जाते. आणि वायू तत्व निघून गेल्याबरोबर डॉक्टर नस पाहते आणि म्हणते हे मृत्युमुखी पडला, हे डेट झाला आहे की नाही. तर तशाच प्रकारे जे आहे ते त्या वायू तत्व जाते. त्याच्यानंतर त्याच्यानंतर जे जाते ते तेच तत्व जाते. तेच तत्व म्हणजे कसं? जेवढा वेळ डॉक्टर येत पाहतात आणि त्याच्या शरीराला हात लावतात, थंड झाले, जेवढं थंड झाले मग त्यांच्याहून त्यांना अनुमान लागते
याला 1 घंटा झाले, 2 घंटे झाले, 3 घंटे झाले, 4 घंटे झाले, तेव्हा काय होते, हे मनुष्याच्या शरीरामधलं तेज तत्व निघून जाते. तेज तत्व निघाल्यानंतर जेव्हा मग त्यांना आपण त्या चितेवर ठेवतो, चितेवर ठेवल्याबरोबर काय होते, त्या ठिकाणी ते जाळ लागला की त्या जाळाच्या रूपाने काय होते, बाष्पीभवन होऊन हे आप तत्व जे आहे ते कशामध्ये मिसळून जाते, हे बाष्पीभवन होऊन जाते. हे आधी खाली येत नाही, आधी वर जाते. मग आता पावसाळा लागला, पावसाळ्यात पडते, ठीक आहे नाही. उन्हाळ्यामध्ये सगळं वर जाते आणि पावसाळ्यामध्ये खाली येते. ते काही मिसळत नाही, याच्यामध्ये ताबडतोब मिसळत नाही. तर मग त्या ठिकाणी ते आप तत्व जाते. आप नंतर पृथ्वी तत्व जे आहे ते सगळे राख होते, जमा होते. आपण दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी जातो आणि ती सगळी त्या ठिकाणी मिसळून जाते. मनुष्य असा जन्मते आणि असा मरते. याला तथागत बुद्ध म्हणतात की जे प्राणी अनित्य असल्यामुळे, आता लोकांना काही काही लवकर समजत नाही, अनित्य समजत नाही आणि आपण मरणार आहोत हे समजत नाही, म्हणून राग करतात, द्वेष करतात, मोह करतात, है की नाही. हे माणसाला कळायला पाहिजे की बा हे मनुष्य प्राणी मरणधर्मी आहे ना. एकदा असं झालं, एक माणूस होता, 2च मिनिटं सांगतो. तर एक व्यक्ती होता आणि तो एक बाई होती, खूप भांडकुदळ बाई, खूप भांडण करायची. गावातली असेल आपली अशी, तिला ती थोडा असा म्हणजे काही जाणणारा किंवा हे करणारा. तर त्या बाईला म्हणला, त्या आजीला म्हणला की हे आजी, तू आता मरणारच बोले. काय करणार आहेस, मरणार आहेस. तिला वाटते, म्हणते तू आता या 8 दिवसामध्ये मरणार आहेस. तिला वाटते बापा मग आता मरणार आहे, मी यांना भांडण केलं, त्यांना भांडण केलं, याच्या संग झगडा केला, त्याच्या संग केला, सगळ्याकडे काय करते, आतला कळते की आता तू मरणार आहे. म्हणजे आता 8 दिवस राहिलेत, तर मरताना तरी सगळ्या लोकांनी जाऊन क्षमा मागली पाहिजे, सगळ्याकडे जाऊन आपण माफी मागली पाहिजे आणि चांगलं राहायला पाहिजे. मग 8 दिवस झाले, मग 8 दिवस होऊन जातात. ती त्याच्याकडे जाते, म्हणते कुठे मेले रे, म्हणते मी आता, कुठे मेली. ते म्हणते तू मेली ना बाई, म्हणते तू मेली, म्हणते तू मेली, म्हणते. आता ती पहिली बाई कुठे आहे, म्हणते पहिली जी बाई होती ती मरून गेली, ही दुसरी दिसायली, म्हणते. तर असं जेव्हा मनुष्याला हे जे अनित्याचा सिद्धांत माहीत होतो, तेव्हा अनित्याचा सिद्धांताचं मुख्य कारण हेच आहे की माणसाला सत्य कळायला पाहिजे. सत्य न कळाल्यामुळं मनुष्य लोभाच्या मागे लागतात, तृष्णेच्या मागे लागतात, लाभाच्या मागे लागतात, हावच्या मागे लागतात आणि मग त्याच्यापासून काय होते, लाभ, हे जे लोभ जे आहे, जसं कुत्र त्या हाडाला सगळत असते आणि ते स्वतःच काय करते, पुरे दात पाडून घेते, पुरे दात पडून जातात त्याचे. अशा प्रकारे त्या तृष्णेच्या याच्यामुळे मनुष्य काय होतो, जे आहे ते मनुष्य तशा प्रकारे होतं. म्हणून तथागत बुद्ध म्हणतात की जे सर्व संस्कार जे आहेत ते अनित्य आहेत असं जाणणे म्हणजे धम्म आहे. आणि धम्माचा थोडाफार भाग संपलेला आहे. उद्याला आपण पाहूया की कर्म हे जगातील नैतिक व्यवस्थेचा आधार आहे हे मानणे म्हणजे धम्म. हे आपण उद्याला पाहणार आहोत. म्हणून साधू साधू साधू.